आपल्या उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आपले नेतृत्व करणारे माननीय अतुल शेठ बेनके, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शिवराम शेठ लांडे, त्याचप्रमाणे परिसरातील बरेचसे या ठिकाणी सरपंच मंडळी आहेत. सरपंच मंडळी, आपल्या जिल्हा परिषद सदस्या माईताई आणि उपस्थित बंधू भगिनींनो, साहेब, आम्हाला या प्रकल्पाबद्दल सांगावंसं वाटतं की मुळात आपला तालुका हा धरणग्रस्त तालुका आहे आणि धरणग्रस्त तालुका असताना या तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी भागातील बरेचशा जवळजवळ 50% जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत आणि आता ज्या राहिलेल्या आहेत, म्हणजे पूर्वीच्या कुडद नदी काठाला जरा बऱ्यापैकी जमिनी होत्या, त्या पूर्ण आदिवासींच्या जमिनी आपल्या धरणग्रस्त म्हणून प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. आणि राहिलेली जी डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये आता गेले 15-20 वर्षामध्ये आपल्या लोकांनी कष्ट करून मेहनत करून थोडी छोटी खातर तयार केलेली आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह या शेतावर जमिनीवर चाललेला असतो. वास्तविक ही जर जमीन आता परत गेली तर या भागामध्ये आपला आदिवासी माणूस शिल्लक राहणार नाही आणि त्यांनी त्यांची उपजीविका करायची कशी. आणि हे जे आहे हे संकट या आपल्या आदिवासी लोकांवर आपल्या तालुक्यामध्ये, तुम्ही तालुक्याचं नेतृत्व पहिल्यापासून करता, तुम्हाला आस्था आहे आपल्या माणसाची, आदिवासी माणसाची, आणि तुम्ही पहिल्यापासून सुटत नाही. तर माननीय वल्लभशेठ बेनके असताना सुद्धा त्यांनी आपल्या भागामध्ये असे काही प्रकल्प होऊ दिले नाही की आदिवासी माणसाचं रक्षण आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे आणि त्यांची धुरा आता तुमच्या खांद्यावर आलेली आहे. आता आपण जर बघतो तर हा पश्चिमपट्टा जो आहे आपल्या तालुक्याचा संपूर्ण तुमच्या पाठीचा आहे. परंतु जर अशी काही कामं होत असतील आणि आपला आदिवासी माणूस उद्ध्वस्त होत असेल तर हे योग्य होणार नाही. आणि हा जो प्रकल्प आहे हा अदानीचा प्रकल्प आहे, मूळचा गुजरातचा प्रकल्प आहे, तो गुजरातमध्ये काढायचा, महाराष्ट्रामध्ये याची काय गरज आहे. आणि तेव्हा तुमच्या माध्यमातून किंवा आपले जे वार्ताहर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना, माननीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय पवारताई असतील, यांना विनंती करतो आणि तुमच्या माध्यमातून असं सांगतो की हा प्रकल्प या ठिकाणी होणेच नाही, होऊ देणं नाही. आणि जर तुम्हाला विनंती करूनही तुम्ही ऐकत नसाल तर या ठिकाणी आमची सगळी माणसं एकत्र येतील, सगळ्या परिसरातील आदिवासी माणसं येतील एकत्र. तुम्हाला वल्लभशेठच्या पाठीमागं तुम्हाला उद्धवशेठ त्यांचं नेतृत्व करावं लागेल आणि हा प्रकल्पाचा पूर्ण विरोध आम्ही करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही आपल्याला विनंती करतो गव्हर्नमेंटला, सरकारला, की हा प्रकल्प या ठिकाणी होऊ नये आणि तुमच्या माध्यमातून ही आमची जी काही अडचण आहे किंवा आमचं जे गारण आहे ते तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे पोहोचवावं अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे 21 तारखेला या ठिकाणी जी काही गव्हर्नमेंटचे अधिकारी येणार आहेत आणि ती सुनावणी वगैरे त्यांनी घेतलेली आहे तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे आम्ही तिथं उपस्थित राहू, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये सहकार्य करणार नाही याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. आणि जर वेळ प्रसंग आला तर आम्ही या ठिकाणी बलिदान करायला सुद्धा तयार राहू असं मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या या गावात जे काही अदानी कंपनी येणार आहे त्यांना आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि हा विरोध आता जुन्नर तालुक्याच्या जन्मभूमीवरील होत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्रित यायचं, सर्वांनी विरोध करायचा. कुणी म्हणजे असं तिकडचं मतभेद सोडून द्यायचं आणि सर्वांनी एकत्रित येऊन त्यांना फेटाळून लावायचं. एवढं सोडून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अतुल शेठ बेनके साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवराम लांडे साहेब, आपल्या जिल्हा परिषद सदस्य माईताई लांडे, या निवड्या गावचे उपस्थित सर्व ग्रामस्थ, या भागातून आलेले सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आताच या ठिकाणी या पत्रकार परिषद सुरू होताना आपले आमदार अतुलदादा बेनके यांनी या ठिकाणी सूचना केली
की 21 तारखेला या ठिकाणी प्रदूषण महामंडळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागाची मीटिंग आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी अदानी जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाचे दुष्परिणाम काय आहेत या संदर्भात तुमचं मत व्यक्त केलं जाणार आहे, तुमचा विचार व्यक्त केला जाणार आहे. मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा 2022 मध्ये बरीचशी श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये बरेचशा वक्त्यांनी याचा उल्लेख केला. 2022 साली या प्रकल्पाची खरी सुरुवात झालेली आहे, परंतु आता तो परिपक्व होत चाललेला आहे आणि आतापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पद्धतीने त्याला उत्तर देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि या मंडळींनी केलेलं आहे. परंतु या प्रकल्पाचे आपल्या भागाला काय परिणाम होणार आहेत, नुसते आपल्या आदिवासी भागावर नाही तर आमदार साहेब, नाणेघाट हे महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे का तेथे सगळ्यात जास्त ऑक्सिजन पुढे होत असेल तर तो नाणेघाटामध्ये होतो. आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजित दर्जा जो दिला तो नाणेघाटाने दिला. जुन्नर तालुका पर्यटन करण्याच्या जी घोषणा झाली त्याचं केंद्रबिंदू जर कोण असेल तर तो नाणेघाट आहे आणि या नाणेघाटाला सातवाहन कालाची जी एफआरई मार्गाची दर्जा या ठिकाणी आहे. या सर्व संस्कृतीचा या भागामध्ये असलेल्या आदिवासी रूढी आणि परंपरा जपणाऱ्या आदिवासींचा, या भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, या निसर्गाचा ऱ्हास करून या कार्यकर्त्यांच्या रोजीरोटीवर आई बाप म्हणजे त्यांची जन्मभूमी जी आहे, माती आहे, या मातीवर या ठिकाणी मोठं संकट उभं राहत आहे आणि हे संकट जर दूर केलं नाही तर आपल्याला भावी पिढी माफ करणार नाही, अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि म्हणून गाडगरच नाही तर जुन्नर तालुक्याला जर त्यांचा निसर्ग टिकायचा असेल, शिवजन्मभूमीचा अभिमान जपायचा असेल आणि या शिवभूमीला जर न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं नुसती आडोशी गाडगर आजनावळे नाही तर या जुन्नर तालुक्याची संस्कृती आणि हे जपण्यासाठी आमदार साहेब आपण नेतृत्व करावं. शासनाच्या या सगळ्या गोष्टी गळी उतराव्यात आणि अदानीच्या प्रकल्पामध्ये जे प्रदूषण होणार आहे तिथे जे धरण होईल किंवा तो बोगदा खोदला जाईल त्या डोंगरामध्ये, त्याच्यामुळे जे प्रदूषण होणार आहे त्या प्रदूषणामुळे या सृष्टीवर खूप मोठा असा परिणाम होईल अशी या ठिकाणी आता प्रदूषण महामंडळाचे लोक आल्यानंतर ते तुम्हाला सांगतील त्याचा परिणाम काय आहेत, कशा कशा पद्धतीची या ठिकाणी केली जाणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल, तुम्हाला ऐकायला भेटेल. मित्रांनो, त्या बोगदा करत असताना जे स्फोट केले जाणार आहे, जे सुरूम तिथं उडवले जाणार आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ नाणेघाटापासून खाली कोकणपट्टीमध्ये 10 किलोमीटर आणि नाणेघाटाच्या पूर्वेला 15 ते 20 किलोमीटर अंतरापर्यंत घरांना तुमच्या चिरा जातील, अशा पद्धतीचे स्फोट त्यांना करावे लागतील. अशी त्या प्रकल्प जो आहे गोंदिया या ठिकाणी झालेला, त्या गोंदिया प्रकल्पातल्या लोकांचे अनुभव आहेत ते मी तुमच्या समोर सांगतो. या ठिकाणचे अनुभव आम्हाला ऐकायला भेटले. अतिशय घातक असा हा प्रोजेक्ट आहे. याला आंध्र प्रदेशने उचलून दिलाय. तो महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जर होत आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो प्रोजेक्ट हाणून पाडला पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब आदिवासी जनतेला आणि महाराष्ट्राच्या शिवभूमीला न्याय दिला पाहिजे अशी माझी कळकळीची भावना आहे. आमदार साहेब आणि देवराम शेठ लांडे साहेब, तुम्हाला आमची विनंती राहील, तुम्ही नेतृत्व करा. संपूर्ण हा भाग तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय आदिवासी. प्रकल्पाचा जो प्रोजेक्ट नाणेघाट म्हणजे आजनावळे गावच्या हद्दीमध्ये असणारा आमचा आडोशी, या आडोशी या ठिकाणी होत आहे. तर त्या संदर्भात आज ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेसाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय सुशील बेटके साहेब असतील, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आदिवासी समाजाचे नेते देवराम लांडे साहेब असतील. उपस्थित सर्व या ठिकाणी सरपंच, बोरगावचे सरपंच, आंध्रचे माजी सरपंच उत्तर लांडे आहेत, येवळेगावचे सरपंच गुंडे आहेत, गुंडेकडे गावचे सरपंच नीरज भाऊ रावते आहेत, या ठिकाणी जिल्हा परिषद माहिती लांडे सर्वजण आहेत या ठिकाणी. वास्तविक पाहता हा प्रकल्प ज्यावेळी 2022 साली आला
त्याच्यानंतर 2024 साली आजनवळे ग्रामपंचायतने साहेब आम्ही ग्रामसभा घेतली आणि त्या संदर्भात एक ठराव करून कलेक्टर साहेबांना दिला आणि त्याची पोच देखील आहे. त्याच्यावर आम्ही त्या 2024 साली त्याची स्थगिती घेतली. त्यानंतर 2 वर्ष त्यांनी 2 वर्षामध्ये त्यांची 2 वेळा माणसं येऊन गेली, परंतु वारंवार आमचा विरोध असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी काही करता आलं नाही. आणि आज देखील प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून जे सुनावणीचं 21 ऑगस्टला सुनावणी ठेवली, परंतु या गावचा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी आता आमच्या सरपंच मॅडम आम्ही येत्या मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा बोलवली. याच्या मागचं कारण म्हणजे आजनवळे गाव असेल आणि जे पेसा क्षेत्र आणि पेसा क्षेत्रातले गाव, मग एकीकडे जुन्नर तालुका पर्यटन म्हणून महाराष्ट्र राज्यातील एकमेव तालुका आणि मग पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे आणि प्रदूषण करायचं कितपत योग्य या शासनाला वाटतंय. परंतु माझं असं एक म्हणणं आहे की आम्ही जे येत्या मंगळवारी एक ठराव करणार आहे, येणाऱ्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभेमध्ये ठराव घेणार आहे. जर तुम्ही पेसा क्षेत्र सांगता, पेसा क्षेत्रामध्ये फक्त पेसा क्षेत्राची अंमलबजावणी, पेसा कायद्याची अंमलबजावणी, मग तुम्ही फक्त पेसा कायदा आम्हाला निधी देण्यासाठी फक्त त्याची अंमलबजावणी का, इतर गोष्टीसाठी का नाही? मग पेसा कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रदूषण मंत्रालयाने आमच्या आश्रमशाळा या ठिकाणी सुनावणी ठेवलेली, तर त्या सुनावणीला आमचा सर्व ग्रामस्थांचा विरोध असणार आहे. मुळातच आम्ही तुमचा प्रकल्पाचा विरोध आहे, पण त्या सुनावणीला देखील आमचा विरोध आहे. आम्ही त्या संदर्भातलं ठरावाचं पत्र कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब यांना देणार आहे. मुळात प्रदूषण मंत्रालयाने देखील या गोष्टीचा थोडं भान ठेवलं पाहिजे की पर्यटन तालुका आहे आणि पर्यटन तालुक्यामध्ये आपण अशा पद्धतीनं प्रदूषण करणार नाही. जवळजवळ मला वाटते 10 ते 12 ग्रामपंचायतीला त्यांनी नोटीस बजावलेली. तिचा प्रकल्प तुम्ही करण्यासाठी पर्यटन तालुक्यातलेच पेसा क्षेत्रातील 12 ग्रामपंचायतींना नोटीस बजावणार, हे कितपत योग्य? आजनवळे ग्रामस्थांचा आजनवळे सर्व ग्रामस्थांचा या प्रकल्पाला मागे विरोध होता आणि आजही आहे. त्या प्रकल्पामध्ये आमची स्वतःची जमीन जाते, त्याच्यामध्ये माझ्या आईचं समय क्षेत्र असेल 42 एकर जमीन आहे. इथं याच्या माझ्या आधी लांडेसर बोलले त्यांची पण जमीन आहे, तिथे ती भीमाबाई बोलली त्यांची, म्हणजे जवळजवळ आजनवळे 27 शेतकरी आहेत. 27 शेतकऱ्यांची आजनवळ्याची जमीन जाते. त्यामुळे आजनवळे गावचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. तो कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्ही प्रकल्प होऊन देणार नाही. उद्या आम्हाला अटक झाली, आमच्यावरती गोळ्या झाडल्या, तरी देखील आम्ही मागे हटणार नाही. या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे ग्रामस्थ नात्याने विरोध असेल आणि सर्व ग्रामस्थ आमचे एक संघ आहेत, कोणीही कुठे जाणार नाही. शेवटपर्यंत ज्याप्रमाणे आम्ही संघर्ष ज्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो होतो, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं राज्यपाल साहेबांना भेटू, परंतु 2-3 वेळा ते कंपनीची माणसं आली आणि त्यांना आम्ही सांगितलं आमचा पूर्णपणे विरोध आहे. आम्हाला वाटलं विरोध म्हणजे प्रकल्प थांबलाच काय, पण आम्ही देखील जे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही राज्यपाल मोदयांना भेटणार आहे, तर आज देखील आमची तयारी येणाऱ्या 4 तारखेच्या ग्रामसभेमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे, सर्वोच्च मंत्र्यांना निवेदन देणार आहे, तहसीलदारांना निवेदन देणार आणि राज्यपालांना देखील निवेदन देणार. राज्यपाल महोदयांना आमची विनंती आहे की या पेसा क्षेत्रातल्या गावातील तुम्ही फक्त पेसा कायदा निधीसाठी ठेवताय का, तर निधीसाठी न ठेवता त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्या पेसा कायद्याचा आम्हाला अधिकार हक्क भेटला पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी राज्यपाल महोदयांना असेल. तुम्ही जे साहेब या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तुम्ही आलात, त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही देखील बोलणार आहात, परंतु आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं अध्यक्ष साहेबांचा आणि तुमचा आभार मानतो आणि थांबतो.